नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सुप्रिया ईश्वरीला भेटायला आलेली असते आणि सुप्रिया ईश्वरीला भेटत असताना त्या ठिकाणी वल्लरी आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीला बघितल्यानंतर सुप्रियाला 17 वर्षांपूर्वीचा तो भूतकाळ आठवतो आणि त्याच्यामध्ये आपलं आणि इथे अर्णवच्या आई-वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी वल्लरी असल्याचं तिला समजतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियाने आता वल्लरीच ही खरी कारस्थानी असल्याचं अर्णव ईश्वरीला सांगितलेलं असतं. ईश्वरीला भेटायला आलेल्या सुप्रियाने वल्लरीला इथे आता हाताला धरून सगळ्यांच्या समोर गुन्हेगार म्हणून सादर केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुरावे मागितल्यानंतर सुप्रियाने उदयकांत आणि वल्लरीच्या विरोधामध्ये एकापाठोपाठ एक चांगलेच पुरावे सादर केलेले असतात आणि भयानक सत्याचा उलगडा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ईश्वरी अर्णवला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. ती त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते की तू माझ्याबद्दल जो काही विचार करतोस तो अत्यंत चुकीचा आहे. जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये माझी किंवा माझ्या आईची काही चूक नव्हती. पण अर्णवने तिला स्पष्टपणे सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही आणि माझ्या आईला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही. पण इथे ईश्वरी मात्र आपले प्रयत्न सुरूच ठेवते. ती अर्णवला कन्व्हिन्स करण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करते, कारण तिच्या आईने सुप्रियाने तिला सांगितलेलं असतं, काहीही होऊ दे पण माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा येता कामा नये. तू एक चांगली बायको म्हणून अर्णवच्या रागाकडे दुर्लक्ष कर आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न कर, त्याला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न कर. मला त्याला पुरावे द्यायचे आहेत ना, मी सगळे पुरावे गोळा करेन, मी निर्दोष असल्याचे आणि अर्णवच्या समोर सादर करेन, असं सुप्रियाने इथे आता ईश्वरीला सांगितलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी आपलं काम व्यवस्थितरित्या करत असते. ती मनापासून अर्णवचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असते, त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी घडतच असतात आणि इथे एका बाजूला सुप्रिया आपले प्रयत्न सुरूच ठेवत असते. ती इथे त्या पत्रकाराच्या बायकोला फोन करत असते आणि म्हणत असते की ताई, त्यावेळचं तुम्हाला काहीही मिळालं, काहीही पुरावे मिळाले तरी मला द्या. तेव्हा तिने काही कॉन्टॅक्ट्स नंबर दिलेले असतात, जे की डायरीमध्ये लिहिलेले असतात आणि ते नंबर कुणाकुणाचे आहेत हे सुप्रिया चेकसुद्धा करत असते. 2च नंबर उरलेले असतात, ते कुणाचे आहेत हे सुप्रियाला चेक करायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया त्याचा विचारसुद्धा करतच असते. त्यानंतर ईश्वरीचा अपघात होतो आणि नम्रता तिला बघायला येते. त्यावेळेला आकाश तिला पुन्हा एकदा आपल्या मनातला भावना सांगतो. ते दोघेजण बोलतच असतात. तेवढ्यात ईश्वरी त्या दोघांना एकत्र बघते, पण नम्रता तसं काहीच नाही आहे असं दाखवत तिथून निघून जाते, कारण सुप्रियाने तिला लवकर बोलावलेलं असतं. तेव्हा नम्रता निघून जात असते, पण ईश्वरीला समजलेलं असतं की नक्कीच या दोघांचं काहीतरी सुरू आहे. ईश्वरी त्या विचारातसुद्धा असते. तर सुप्रियाने नम्रताला बोलवलेलं असतं. दोघे मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असतात आणि त्याच वेळेला तिथे वल्लरी आलेली असते. वल्लरी तिथे रिक्षा अशी हाक मारते. तेव्हा सुप्रियाचं लक्ष वल्लरीकडे जातं. तेव्हा सुप्रिया वल्लरीकडे बघतच राहते, कारण तिने वल्लरीला ओळखलेलं असतं. पण सुप्रियाला आता नेमकं तिचं नाव काय आहे हे काही माहिती नसतं. आणि तेव्हा सुप्रिया तिच्या जवळ जाणार तेवढ्यातच वल्लरी रिक्षामध्ये बसून तिथून निघून गेलेली असते. पण आता सुप्रियाने तिला ओळखलेलं असतं की ही बाई याच शहरामध्ये आहे, पण नक्की ती आता कुठे गेली याबद्दल तिला काहीसुद्धा माहिती नसतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, नमूला काही आता बोलूसुद्धा शकत नाही, नाहीतर तिला सगळं सविस्तर सांगावं लागेल. मलाच या गोष्टीचा छडा लावला पाहिजे. तेव्हा सुप्रिया घरी जाते आणि ती म्हणत असते, अहो, हे जे नंबर मला दिलेले आहेत ना, ते नंबर नक्की कुणाकुणाचे आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. हे नंबर त्यावेळेला कुणाच्या नावावरती रजिस्टर होते हे आपल्याला कळलं पाहिजे.
तेव्हा इथे संजय काका डोळे मिटतात आणि तिला होकार देतात आणि म्हणतात, अगदी बरोबर. रजिस्ट्रेशन कुणाच्या नावावरती आहे हे कळल्यानंतर नेमकं त्या पत्रकाराबरोबर कुठल्या व्यक्तीने बोलणं केलं असेल हे आपल्याला कळेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते नंबर आता नक्की कुणाच्या नावावरती रजिस्टर आहेत हे बघण्यासाठी सुप्रिया पोलिसांची मदत घेते. पोलीस स्टेशनला जाते आणि ती म्हणत असते की सर, मला तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे. हे काही नंबर आहेत, हे नंबर कुणाच्या नावावरती रजिस्टर आहेत हे मला बघायचं होतं. काम थोडं किचकट आहे, माझ्याने होणे शक्य नाही, माझी इथे ओळख नाही. तुम्ही जर मला मदत केलीत तर तुमची खूपच जास्त मदत होईल, तुमचे उपकार होतील माझ्यावरती. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब चांगले असतात, सुप्रियाला मदत करायला तयार होतात. हे नंबर जर कुणाच्या नावावरती आहेत हे जर कळलं तर कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल असं सुप्रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ते नंबर आता घेतात आणि सगळे नंबर कुणाकुणाच्या नावावरती रजिस्टर आहेत हे बघतात आणि प्रत्येक नंबरच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव लिहितात ज्याचं रजिस्ट्रेशन त्या नंबरवरती असतं. आणि ते नंबर आता भेटल्यानंतर इथे 2 दिवसानंतर सुप्रिया जाते आणि पोलिसांनी त्यांचं काम केलेलं असतं तेव्हा ती ते नंबर बघते. शेवटचे 2 नंबर जे असतात त्यातला एक नंबर असतो तो म्हणजे इथे उदयकांत राजे शिर्के यांच्या नावावरती असतो आणि दुसरा नंबर हा वल्लरीच्या नावावरती असतो, वल्लरी पाटील. तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा पहिल्यांदाच सुप्रियासमोर झालेला असतो. ते म्हणजे उदयकांत राजे शिर्के हे आडनाव तिने ऐकल्यानंतर राजे शिर्के म्हणजे अर्णवबरोबर या व्यक्तीचा काहीतरी संबंध आहे हे आता सुप्रियाला समजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सत्य सांगण्यासाठी सुप्रिया ईश्वरीला भेटायला येते आणि तेव्हा ईश्वरीचा अपघात झाल्याचं सुद्धा सुप्रियाला नम्रताने सांगितलेलं असतं. पण आता ती ठीक आहे ही माहिती मिळाल्यानंतर सुप्रिया म्हणते, ठीक आहे, मी इशूला भेटून येते. आणि तिला दाखवायचं असतं की नंबर कुणाकुणाच्या नावावरती रजिस्टर आहेत. या नंबरमुळे आपण खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचू शकतो हे सुद्धा तिला सांगायचं असतं. आणि ज्या बाईने 17 वर्षांपूर्वी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या बाईला मी या शहरामध्ये बघितलं हे सुद्धा तिला ईश्वरीला सांगायचं असतं. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला भेटायला आलेली असते आणि ती ईश्वरीला फोन करून सांगते की मी खाली आलेली आहे गेटजवळ, तू मला भेटायला ये. मी घरामध्ये आले असते पण अर्णवला ते आवडणार नाही म्हणून मी बाहेरच उभी आहे. तेव्हा ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे आई, तू तिथेच थांब, मी आले. तेव्हा ईश्वरी जात असताना अर्णव म्हणतो, कुठे जातेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आई मला गेटजवळ भेटायला आली, मी जाते, तिला भेटून येते. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, तू कुठेही जायचं नाही आहे, कळलं तुला? तेव्हा ईश्वरीला वाटतं की अर्णव आता मला आईला भेटूसुद्धा देणार नाही आहे. पण अर्णव तसं काही करत नाही. राग रुसवा त्याच्या मनामध्ये आहे, पण एका आईला तो आपल्या मुलीला भेटू देणार नाही असं होणारच नाही. अर्णवमध्ये सुद्धा चांगलं मन तर आहेच. अर्णव खाली येतो आणि सुप्रियाला म्हणतो, 1 मिनिट, हा असा तमाशा करू नका, तुम्ही जा घरामध्ये आणि ईश्वरीला भेटा, ती तिच्या रूममध्ये आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, मागच्या वेळेला तूच म्हणाला होतास की माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही म्हणून, कारण मला अजून पुरावे मिळालेले नाही आहेत मी निर्दोष असल्याचे. काही पुरावे हाती लागलेत पण ते पूर्णपणे जेव्हा लागतील तेव्हा मी या घरामध्ये स्वतःहून येईन. तेव्हा अर्णव म्हणतो, पण आता मी स्वतः तुम्हाला सांगतोय, ईश्वरी खालीवरती चालू शकत नाही आहे, तेव्हा तुम्ही जा आणि तिला तिच्या रूममध्ये जाऊनच भेटा. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला भेटायला रूममध्ये येते आणि म्हणत असते की इशू, अर्णवने स्वतःहूनच मला इथे पाठवलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई, हळूहळू अर्णव सरांचा राग आता निवळत चाललेला आहे, त्यांना फक्त पुरावे हवे आहेत, तू आणि मी निर्दोष असल्याचे. तेव्हा सुप्रिया म्हणते की इशू बाळा, तू ठीक आहेस ना, तुला आता बरं वाटतंय ना? ती म्हणते, आई मी ठीक आहे, पण तू कुठल्या महत्त्वाच्या कामाबद्दल बोलत होतीस? तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघ, मी त्या पत्रकाराच्या बायकोला फोन केला होता, तेव्हा तिने मला हे काही नंबर दिलेत. सातभाईची बायको, तिने मला त्यांच्या डायरीमधून हे नंबर दिले आणि मी पोलिसांच्या मदतीने हे नंबर कुणाच्या नावावरती त्यावेळेला रजिस्टर होते हे शोधून काढायला सांगितलं. आणि तेव्हा त्यांनी काही नावंसुद्धा समोर लिहिलेली आहेत. तेव्हा प्रत्येक नावाच्या पुढे नंबर जो असतो तो ती चेक करत असते आणि नाव चेक करत असते. ईश्वरी म्हणते, हे काय लिहिलं इथे? हा नंबर तर अर्णव राजे शिर्के यांच्या काकांचा आहे, उदयकांत राजे शिर्के त्यांच्या काकांचं नाव आहे. आणि वल्लरी पाटील म्हणजे
हे तर मामीचं नाव आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की मामीचं नाव वल्लरी पाटीलच आहे. मग हे नंबर त्यांच्याकडे कसे? तेव्हा इथे आता ईश्वरीला आठवतं की अच्छा, म्हणजे मामीसुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जर असेल तरीच मामीने या घरातून बाहेर काढण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न केले. आणि म्हणूनच कदाचित मामी माझ्या आईच्या समोरसुद्धा येत नाही. आई आल्यानंतर ती लपून छपून बसते. माझ्या घरीसुद्धा ती आली नव्हती. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, सत्य काय आहे ना थोड्या दिवसातच कळेल. आता आपल्याला लिंक मिळालेली आहे. नावं रजिस्टर कुणाच्या नंबरवरती आहेत, कुणाच्या नावावरती आहेत, सगळं काही आता समोर येईल. तेव्हा वल्लरी म्हणते की आता घरी जायला हवं. वल्लरी कामानिमित्त बाहेर गेलेली असते. ती म्हणते लवकर लवकर घरी जाते. काही केलं ना तरी त्या भिकारड्या मुलीबरोबर माझ्या आकाशचं लग्न होता कामा नये. चांगली स्थळं शोधून काढते माझ्या आकाशसाठी. आणि म्हणून वल्लरी आता घरी यायला निघालेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणते इशू ठीक आहे, एवढी माहिती तर मिळाली आहे. संपूर्ण सत्य जेव्हा समोर येईल ना तेव्हा खरी मज्जा येईल. तेव्हा सुप्रिया आणि ईश्वरी दोघीजणी आता घराबाहेर पडत असतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, रिक्षामधून आता वल्लरी उतरते आणि घराकडे येत असते. सुप्रियाचा आणि वल्लरीचा आमनासामना होतो. सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा ती वल्लरीला समोर बघते. तेव्हा इथे ईश्वरीला कळतं की नक्की मामी इतकी का घाबरली. तेव्हा सुप्रिया म्हणत असते इशू, अगं हीच ती बाई आहे जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, जिने अर्णवच्या आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. वल्लरी म्हणते काय बोलतेस तू, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची. तेव्हा ईश्वरी म्हणते मामी, अशी कशी हिंमत झाली तुम्ही बोलता, खरं तेच बोलते ना माझी आई. तेव्हा अर्णव इथे घरीच असतो. ईश्वरी म्हणते आई ये इकडे, आणि ती अर्णवला घरातल्या सर्व लोकांना आवाज देते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव, तू विचारत होतास ना ती बाई कोण आहे जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुझ्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ती बाई हीच आहे, आणि हिच्याबरोबर एक व्यक्तीसुद्धा होता. अर्णव म्हणतो का विश्वास ठेवू मी तुमच्या बोलण्यावरती, काय पुरावा आहे तुमच्याकडे. तेव्हा इथे आता एका पाठोपाठ एक सुप्रिया पुरावे देते. ती म्हणते ज्या वेळेला 7 बाई जे पत्रकारांनी न्यूज छापून आणली होती ना, त्या आता जगात नाही आहेत, पण त्यांची बायको आहे. आणि मी त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी मला काही नंबर दिलेत आणि त्याचबरोबर एक फुटेजसुद्धा माझ्याकडे आहे. तेव्हा सुप्रिया आता म्हणते की फुटेज मी तुम्हाला नंतर देईनच, कारण ते आता माझ्याकडे इथे नाही आहे. पण एक गोष्ट गॅरंटीने सांगते, हे नंबर बघा. पोलिसांच्या मदतीने त्यावेळी 7 भाईंना ज्या ज्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला होता ना त्या केस दरम्यान, तेव्हा हे नंबर त्यांनी लिहून ठेवले होते, बरोबर त्याच तारखेला ज्या तारखेला ही न्यूज छापून आली होती. आणि तेव्हा हे नंबर ज्यांच्या नावावरती रजिस्टर आहेत ना ती नावं बघा. आणि एक नाव त्यातलं होतं उदयकांत राजश्रीखे, त्यांनी आपल्या मोबाईलवरून हा फोन केला होता. आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे वल्लरी पाटील. मग ही नावं याच्यामध्ये कशी. सुप्रियाने सांगितलेलं असतं की त्यावेळेला मी इंटरव्ह्यूलाच आले होते आणि याच बाईने मला तुमच्या वडिलांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं. मग आता एक मुलगी जर इंटरव्ह्यूसाठी गेले तर मग तिथे त्याच वेळेला तुझ्या वडिलांना चक्कर कशी काय येते, कारण त्यांच्या चहामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. आणि त्यानंतरला बरोबर पत्रकार लोक तिथे कुणी बोलवली, तर या पत्रकारांना गेलेले हे 2 नंबर आहेत. आणि त्याचबरोबर त्यातला एक नंबर तुझ्या काकांचा आणि दुसरा नंबर तुझ्या मामीचा आहे. हे 2 नंबर त्यांच्या नावावरती रजिस्टर आहेत त्यावेळेला, असं सुप्रियाने सांगितलेलं असतं. तसा पुरावा दिलेला असतो. सुप्रिया अर्णवला म्हणते की ईश्वरीबरोबर तू रागवलास, माझ्यावरती राग धरलास, पण आमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. उलट तुझ्या मामीने तुझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी तिने मला बळीचा बकरा बनवलं आणि मला माझ्या घरादारापासून लांब केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अशा रीतीने सुप्रियाने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हे आता पुरावे दिलेले असतात. आणि ज्या बाईने तिला तिथपर्यंत पोचवलं ती वल्लरी असल्याचं सुद्धा सांगितलं. अर्णव आता ही गोष्ट अजिबात खपून घेत नाही. अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो. तो म्हणतो की हे जर खरं असेल ना तर मामी मी तुला सोडणार नाही आहे. सध्या तरी मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे चौकशीसाठी. आता तू कशी निर्दोष आहेस ना हे तू सिद्ध कर. त्या पत्रकाराला त्यावेळेला तुझ्या मोबाईलवरून फोन का गेला आहे हे तू सिद्ध करायचं, असं अर्णव म्हणत पोलिसांना फोन करतो. आणि सुप्रियाच्या विरोधामध्ये तो काहीसुद्धा न बोलता वल्लरीच्या विरोधात गुन्हा दाखल करत
तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देतो, तिला जेलमध्ये पाठवतो, तिला अरेस्ट करायला लावतो आणि हिची कसून चौकशी करा असं अर्णवने सांगितलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, सुप्रियाने निदान प्रयत्न तरी केलेले असतात की स्वतःला मी निर्दोष करते आणि तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं.